मला माहिती आहे उपवास आहे तुम्हाला. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा, वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा. नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा, चरण सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू
त्यांच्या कृपादाने कथेचा विकारो बाबाजी गुरु दुसरे तुमचा अनुग्रला दळो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सदा शिव समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा मंगल भवन द्रवहु दशरथ आदिर राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई राम सिया राम सिया देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. चिंतनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे पूर्वावतार देवाची लढीवाळ भक्त श्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांचा असून या अभंगाच्या माध्यमातून नामदेवराय देवाची करुणा भागतात. विठ्ठल हरी
ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु सिद्धेश्वर भगवान पांडुरंगी दृढ भाऊ शरण न सोडी सर्वथा प्राण तुझी पंढरीनाथा. या अभंगाचा सरळ सरळ भाव असा. नामदेवराय पांडुरंगाच्या दरबारात हात जोडून उभं राहतात आणि पांडुरंगाला नामदेव महाराज म्हणतात, पांडुरंगा, माझा हा जो पंचमहाभूतात्मक देह आहे, तुझी चरण सेवा करत असताना हा गेला तरी चालतंय, देह जावो अथवा राहो, मला या देहाविषयी कुठलाच मोह नाही, कुठलीच आसक्ती नाही. माझा जो भाव आहे तो तुझ्या चरणारविंदी आहे. पांडुरंगी दृढ भाव, माझ्यावर किती संकट आली, मला जीवनात किती त्रास झाला, किती विपत्ती आली, किती पाऊस आला, तरी सुद्धा चरण न सोडी सर्वथा, मी तुझे चरण कधी सोडणार नाही. एवढंच काय, तुझी शपथ घेतो. आण तुझे पंढरीनाथा, माझी एवढी मोठी अवस्था तुझ्या नामामुळे तर मला मिळाली. वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम. नामस्मरण माझं सुरू आहे देवा, हृदयामध्ये तुझ्या विषयीचं प्रेम सुद्धा असंच तेवत आहे देवा. म्हणून आज मी तुझ्या चरणारविंदी एक विनंती करतो, एक करुणा भागतो. जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे, जोपर्यंत तुझी इच्छा आहे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, जोपर्यंत संत आहे, तोपर्यंत आम्ही हा नियम सुरू केलेला आहे तुझी चरण सेवा करण्याचा. आम्ही हा संकल्प केलेला आहे तुझ्या चरणाच्या सेवेत तल्लीन होण्याचा. आम्ही हा नियम केलेला आहे परमार्थ करण्याचा. हजारो वर्षापासून हा नियम सुरू आहे. आमचा हा नियम असाच अखंडितपणे चालू ठेव ही तुझ्या चरणारविंदी प्रार्थना. नामा म्हणे केशवराजा. नामदेवराय केशव राजाला प्रार्थना करतात, आपण सिद्धेश्वराला प्रार्थना करूया. तुझंच मन होतं इथे येण्याचं, म्हणून तू इथे रमलास, तू इथे आलास. आता आमच्या गावकऱ्यांवर असाच कृपा तू करत राहावं, हे एक विनंती प्रार्थना रूपी पुष्प तुझ्या चरणारविंदी समर्पित करण्यासाठी आलोय आम्ही. अशीच कृपा करण्यासाठी आमच्या गावकऱ्यांनी चालू केलेला हा नियम असाच चालू राहावा. जन्मोजन्मी आम्ही तुझी चरण सेवा करावी, हा नियम आमचा सुरू ठेवावा ही प्रार्थना करतो. नामा म्हणे केशवराजा. आपण म्हणू, सिद्धेश्वरा, आमचा हा गावकऱ्याचा नियम असा चालू ठेवावा. केला नेम चालवी माझा, मी तुझे चरण सोडणार नाही, चरण न सोडी सर्वथा. आण तुझी पंढरीनाथा. अभंगाचा सरळ सरळ भाव. विठ्ठल या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिचय तो असा लक्ष द्या. अकारण कारण करुणा वरुण आलय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार. अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा. मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानबिंब ज्ञानोबाराय. वैराग्य तप तीर्थ जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह. सप्ताह नाही म्हणता येणार, हे डबल सप्ताह म्हणता येईल. 14 दिवसाचा आहे ना. म्हणून गावकऱ्यांच्या अथक परिश्रमातून, तरुण वर्गाच्या अथक परिश्रमातून चालू असलेला सिद्धेश्वर भगवंताचा प्रगट दिन यात्रा महोत्सव श्री क्षेत्र कोलारा या गावामध्ये श्री सिद्धेश्वराच्या पवित्र दरबारामध्ये या गावकऱ्यांनी सुरू केलेला, या गावकरी मंडळीने तन्मन धनाने एकत्र येऊन चालू ठेवलेला, अखंड तेवत असलेला हा सप्ताह आपण करत आहात. मनोभावे तुमच्या चरणारविंदी मी वंदन करतो. सिद्धेश्वर भगवंताची इच्छा होती तुमच्या गावामध्ये येऊन थांबण्याची. आज आम्हाला सुद्धा सिद्धेश्वराचं दर्शन तुमच्यामुळं झालं, म्हणून आम्ही आज म्हणू शकतो कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आमची इच्छा पूर्ण झाली, सिद्धेश्वराची इच्छा इथं थांबण्याची. म्हणून ज्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं दर्शन मला प्राप्त होत आहे,
महाराष्ट्रातले लाडके कीर्तनकार, आवाजाचे जादूगार, सगळ्या तरुणांचे चाहते, हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचं दर्शन मला होत आहे. महाराजांनी मला वाटतं बरेच कीर्तन इथे घेतले. एक खूप मोठं काम तुमचं चांगलं झालं बरं का. पुरुषोत्तम महाराजांनी ज्यांना ज्यांना फोन केले त्यांची हिंमत नाही झाली इथे पाकिट ठरवण्याची. हा तुमचा सप्ताह जास्त खर्चाचा जरी वाटत असला पत्रिकेनुसार तरी खूप कमी खर्चात बसला. त्याचं एकमेव कारण म्हणजे पुरुषोत्तम महाराज. हिंमतच होत नाही. त्यांनी फोन केला, हॅलो, आम्हाला म्हणावं लागतं आलो. पुढचं बोलायचंच नाही. म्हणून दादांवर आपण प्रेम करता. दादा महाराष्ट्राचं वैभव आहे तर सगळा महाराष्ट्र दादावर प्रेम करतो, पण दादा तुमच्यावर प्रेम करतात हे विशेष आहे. म्हणून महाराजांच्या मार्गदर्शनामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये माझ्या वाट्याला ही सेवा आलेली आहे. ज्यांचं सौजन्य आहे, आईवर किती प्रेम असावं. आम्ही ज्यांच्या घरी चहा घेतला पाहिलं महाराज, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं बरं का. ऐका, आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ श्री योगेश दादा यांच्या माध्यमातून कैलासवासी विमलबाई जगन्नाथ सोळंकी आईच्या प्रित्यर्थ त्यांनी हे सौजन्य घेतलेलं आहे. आणि मला तरी असं वाटतं आजच नाही, हे 12-13 दिवसाचे 14 दिवसाचे जे काही सौजन्य दाते आहेत, एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या झाल्या. यांनी तुमचं अर्ध काम हलकं केलं. आपल्या गावातल्या लायब्ररी मधून, पुस्तकालयामधून जे काही तरुण पोरं शिकून एज्युकेशन घेत आज क्लास 1 ऑफिसर झाले, क्लास 2 ऑफिसर झाले. आज त्यांनी मनात आणलं, तरुणांनी मनात आणलं आणि हे दैदिप्यमान स्वरूप या वर्षी आपल्याला बघायला मिळालं. त्या तरुणासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. कीर्तनाकरता विशेषत्वानं ज्यांची उपस्थिती आहे ते माझे परम मित्र हरिभक्तपरायण ताल सम्राट, ज्यांची वारकरी शिक्षण संस्था याच वर्षी सुरू झाली. बघा ना, 2 महिन्याची मुलं आहेत, पण 2 वर्षाची मुलं आहेत असं वाटत आहे. 2-3 महिन्याची मुलाची प्रॅक्टिस आहे फक्त. याच्यातली मुलं मृदंग वाजवतात हरिपाठात, काही गायन करतात. म्हणून महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतली ही मुलं किती तयारीची आहेत, अगदी तालबद्ध. महाराजांच्या या संस्थेकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. हरिभक्तपरायण नागेश महाराज आमच्याकडून आले आणि तुमच्याकडे येऊन बसले. आमच्या जिल्ह्यातले येते, आमच्या भागातले येते, पण तुमच्याकडे आले नाही. आमची विनंती असेल तुम्ही इकडे या. इकडचा ही परमार्थ आज वाढत आहे. आदर्श घेण्यासारखं तुमचं गाव आहे. या गावातला परमार्थ वाढत आहे, कारण की ही परमार्थ रसिक मंडळी पुढे बसलेली आहे. अनेक पत्रिकेत पाहिल्यानंतर शास्त्री माणसं इथं येऊन भेट देऊन जातात, प्रमुख उपस्थितीत असतात. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. दुसरीकडून मृदंगाचारी हरिभक्तपरायण, अरे तुझं वय किती, तू वाजवतोस किती, किती गोड हात आहे याचा, किती चपळ आहे. टाळी वाजवा एकदा यांच्याकडे. काय नाव? सोहम महाराज. गोड, खूप सुंदर वाजवतो. हरिभक्तपरायण आमचे अभिषेक महाराज. हरिभक्तपरायण ज्यांनी पहिल्यांदा मृदंग वाजवला ते शंकर महाराज. गोड हात आहे तुमचा सुद्धा. माझ्यासोबत आलेले मृदंगाचार्य हरिभक्तपरायण तुकाराम महाराज पांचाळ यांच्याकडे शिक्षण घेणारे संकेत महाराज देशमुख हे सुद्धा सोबत आलेले आहेत. सगळी बसली मंडळी. आता सर्वांचं नामोल्लेख करणं शक्य नाही. मी तुमच्या चरणारबिंदी नतमस्तक होतो. तुमच्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या घेतो. नाव जर घेत बसलो तर आपला वेळ जाईल. आणि नाव घ्यायला की मी नवरी सुद्धा नाही, म्हणून सगळ्यांची नाव घेणार आहे की नाही. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. आमचे चोपदार आहेत, ज्यांच्याकडे पाहिलं की तानाजी मालुसरीची आठवण झाली. इकडे आहे, यांच्याकडे पाहिलं की बाजी प्रभू देशपांडेची आठवण झाली. दोनही चोपदाराला धन्यवाद. विडेकरी बाबा आहेत, हे संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, ट्रस्टी जे काही तनमन धनानं एकत्र येतात त्या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. आमचे साऊंडवाले दादा, एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्या. अर्चना डेकोरेशन, अगदी सुंदर साऊंड सिस्टीम आहे, अगदी गोड आहे आणि 1-1.5 तास अशीच गोड लागेल अशी अपेक्षा आहे. कारण की मोकळ्या पटांना साऊंड लावणं सोपं आहे, पण हॉलमध्ये साऊंड लावणं तितकंच अवघड आहे.
त्याच्यामुळं त्याची कमाल आहे खरं तर इथे साऊंड लावण्याची. वरुण राजाची आपल्यावर कृपा नसलेलीच बरी. थांबलाय तो. त्याला विनंती असेल 1.25 तास असंच आमचं चालू राहू दे, कारण की तो आवाज पत्रावर पडला की त्याचा आवाज जास्त होतो, कारण की तो वरून आदळतो. वरून वरून आदळतो म्हणून आवाज जास्त. थोडं कीर्तन 5G आहे. जाग होऊ नये का, उपवासामुळे झोप लागण्याची दाट शक्यता आहे. विठ्ठल सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये आपण बसलेलो आहात. आख्यायिका आपल्या सर्वांना माहिती आहे. मी नवीन विशेष सांगणं यात काही नवल नाही. हजारो वर्षापूर्वी सिद्धेश्वराने आपल्या गावामध्ये यावं. तसं रोहडा नावाचं गाव, बरोबर, आणि त्या गावामधली काही मंडळी काशी विश्वनाथाच्या दर्शनाला गेली, तिथून मूर्ती घेऊन आली, पण त्या मूर्तीचं मन इथे होतं. या गावात राहावं असं सिद्धेश्वराचं मन होतं. म्हणून सिद्धेश्वराने आपल्या गावाची निवड केली, म्हणून इथे आख मोडली बैलगाडीची. आणि त्यामुळे झालं असं की सिद्धेश्वर इथून उठेनात. आकाशवाणी झाली, लोकांनी प्रयत्न केले त्याला उठवण्याचे, पण सिद्धेश्वरांनी ते आकाशवाणीतून सांगितलं, बाबा हो, मला आता इथून उठवू नका, मला इथेच थांबायचं आहे. मला या परिसराचा, या गावकऱ्यांचा उद्धार करायचा आहे, त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांचं कल्याण करायचं आहे. आणि तुम्ही बघा, 14 दिवस आपल्याला प्रत्यय येतोच. प्रत्येकाला सिद्धेश्वरांनी साक्षात्कार दिलेला असावा. इथे एकाच जातीचे नाहीत बरं का, सगळ्या जातीचे लोक दर्शनाला येतात. मला आश्चर्य आणि नवल वाटलं, आमचे काही बौद्ध बांधव सुद्धा 14 दिवस उपवास करतात. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकडे. काय भाव आहे, काय श्रद्धा आहे, काय विश्वास आहे. अशी श्रद्धा खूप कमी ठिकाणी बघायला मिळते. म्हणून आज सगळ्यांवर कृपा करण्यासाठी बाबा इथं थांबलेले आहेत. हा बाबा काही साधा नाहीये, हा काळ भैरव आहे. काळावर सुद्धा ज्याची सत्ता आहे त्याचं नाव काळ भैरव आहे. याला लोकपाल म्हणतात, दिक्पाल म्हणतात. म्हणजे जो क्षेत्र रक्षण करतो. आपल्या क्षेत्रावर, आपल्या गावावर विघ्न येऊ नये, आपल्या गावावर संकट येऊ नये, इडा पिडा टळावी याच्याकरता काशीचा कोतवाल काशीमधून चालत चालत तुमच्या गावाची निवड करतो. किती भाग्य असेल हो तुमच्या गावाचं. तो काशीचा कोतवाल आहे. ज्यावेळेस ब्रह्मदेवामध्ये आणि विष्णू परमात्म्यामध्ये मी मोठा आहे, मी मोठा आहे असा पराक्रम शिव महापुराणात गाजला, त्यावेळेस माझ्या भगवान भोलेनाथाच्या अंशामधून निर्माण झालेला काळ भैरव आज अष्टभैरवात 2 रूप आपल्या गावात येऊन देतोय. धन्य आहात तुम्ही. मला असं वाटतं नागेश महाराज, कीर्तन झाल्यावर एखादी गुंठा जागा इथं घ्याव आणि इथला निवासी व्हाव. भाग्य आहे तुमचं, तुम्ही इथे राहता. कीर्तनाच्या आधी बोलता बोलता सहज विषय निघाला. आमच्या कोलारा नावाच्या या गावात लोक दिवाळीच्या दिवशी दिवाळी साजरी करत नाहीत, तर ही 14 दिवसाची दिवाळी आमच्या कोलारा नावाच्या गावात साजरी होते. सिद्धेश्वराचा उत्सव, प्रगट दिन आम्ही साजरा करतो. हीच आमची दिवाळी आहे. साधू संत येती घरा, तुझी दिवाळी दसरा. दसरा दिवाळी तोची आम्हा सण. सखे संत जन भेटतील. सगळे संत जन तुम्हाला 14 दिवस भेटतात, 7 नाही, 14 दिवस तुम्हाला दर्शन देतात. म्हणून खऱ्या अर्थानं तुमची दिवाळी आहे महाराज. एक सांगू का, तिकडे गिरी, पुरी, भारती, चैतन्य शिखर, आनंद पर्वत या दशनाम संन्यास परंपरेचा प्रयागला कुंभमेळा भरतो. नाशिकला घ्या, हरिद्वारला घ्या, उज्जैनला घ्या. पण मला असं वाटतं
आमच्या वारकरी संप्रदायाचा कुंभमेळा आज कोलारा नावाच्या गावात भरलेला आहे. कुंभमेळाच आहे आपला. धन्य आहात आपण. सिद्धेश्वराची आपण सेवा करताय. करा, सेवा करा. त्याला खोटं चालत नाही फक्त. कारण की ब्रह्मदेवानी खोटं बोलल्यामुळंच त्याला प्रगट व्हायचं काम पडलं. इथे सेवा करताना अजिबात मला कोणी चांगलं म्हणेल, लोक माझं नाव घेतील, लोक मला चांगलं म्हणतील, माझी वाहवा करतील, याच्यासाठी येऊ नका. इथे सिद्धेश्वरासाठी आहे. लोकांनी मला चांगलं म्हणावं याच्यासाठी इथे येऊच नका. कोणी मला पाहिल याच्यासाठी येऊच नका. सिद्धेश्वराची सेवा ती कुठलीही मिळेल. 14 दिवसामध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस अन्नदानाची सेवा मिळेल, पावती फाडण्याची, दक्षिणा देण्याची, एखादं सौजन्य घेण्याची सेवा मिळेल, एखाद्या महाराजाचं सौजन्य घेण्याची सेवा मिळेल. ती सेवा घ्या. एवढंच नाही, मी तर असंही सांगेल, इथं आल्यानंतर तुम्हाला झाडून काढण्याची सेवा मिळाली तरी करा. झाडूनच नाही, इथं आल्यानंतर चटया उचलण्याची सेवा करा. अरे तो सिद्धेश्वर तुमच्या डोक्यावर हात ठेवेल आणि कधी तुमचं कल्याण करेल हे कळणार सुद्धा नाही. विठ्ठल मनातून करा, अंतःकरणातून करा, लोकांसाठी नाही. तुझी सेवा करीन मनुभावे ओ, तुझी सेवा करीन मनुभावे ओ, माझे मन गोविंदी रंगले ओ, माझे मन गोविंदी रंगले 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 ओ, नवसी माझे नवसिये ओ, नवसी माझे नवसिये ओ. वाजवा साऊंड वाले सर. कसे आवाजात थोडा इको, ट्रबल, शार्पनेस ज्याला कळतं त्यालाच कळतं बरं का. नाही तर मछली भाराभर असतात पण काय द्यावं याची अक्कल नसते. साऊंड वाले खूप आहेत दोस्त, पण त्याला कळतं इको कधी द्यायचा, बेस कधी द्यायचा. नाही परत कळत नाही लोकांना इको कधी द्यायचा, बेस कधी द्यायचा. तसा माझा आवाज थोडा गोड आहेच आहे ना. अरे होतं म्हणा. अरे दुसऱ्याला मोठं म्हणायला भाग्य लागतं. मोठं म्हटलं पाहिजे, कधीतरी चांगलं मोठं म्हणा ना. माझा आवाज थोडा गोड आहे, पण त्याला इको दिल्यानंतर आणखीन गोडवा येतो. बाकी काय. एकदा कीर्तनात म्हटलं साऊंडवाल्याला, दादा थोडा इको देत जा. गाताना इको दिला पाहिजे. त्याला इको काय हे कळतच नव्हतं. त्याने काय केलं माहिती का, स्वतःजवळ एक पिशवी होती, त्या पिशवीत हात घातला आणि इको वज्रदंतीचा डबा माझ्या पुढे ठेवला. घ्या. मला काही इथं दात घासायचे काय, कळलं पाहिजे महाराज. जावे त्याच्या वंशा. छान आहे. खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्हाला योग्य मंडळी सापडली. विठ्ठल इथे आल्यानंतर इतकी सेवा करा, इतकी सेवा करा, इतकी सेवा करा. बोलता बोलता असा विषय निघाला, चक्रीवादळ सांगितलंय. म्हटलं त्याचं काम तो करेल, पण तुमचं काम तुम्ही करा. पावसाचं काम आहे. आता 3 ऋतू आपल्या महाराष्ट्रात आहेत, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. आता जो सुरू आहे त्याचं नाव आहे अवकाळा. विठ्ठल कामच नाही ना, काही गरजच नाही पावसाची, पण त्याची इच्छा तो करतो, आपली इच्छा आपण करतो. आपण या त्याच्याकडे विचार करू नका, त्याच्याकडे बघू नका. तो त्याचं किती काम करेल. मी तर याच्याही पुढे बोलेल. परमार्थ करत असताना जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवाणळू अर्धरात्र खाये, परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा. तुटो हे शरीर कशासाठी शब्द निर्माण झाले. शरीराविषयी आसक्ती नसावी. मला वाटतं या अभंगाची पार्श्वभूमी अत्यंत महत्वाची आहे.
थोडं लक्ष देऊ नये बघा माझ्याकडे, ताट बसा. या अभंगाची रचना करत असताना नामदेवरायांनी संत साहित्याचा अभ्यास केलेला असावा, संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास केलेला असावा, आपल्या शास्त्रांचा ग्रंथांचा अभ्यास केलेला असावा. कारण की प्रत्येक अभंगाला षडलिंग असतात, दृष्टांत असतात, सिद्धांत असतात. कुठले कुठले ग्रंथ नामदेवरायांनी पाहिले असावे? ऐका. योग वासिष्ठ नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये काही भूमिका, तेरे नाम मध्ये नाही आहे, अवस्था, भूमिका अवस्था निर्माण करत असताना वसिष्ठ ऋषींनी रामप्रभूला काही भूमिका अवस्था सांगितल्या ज्ञानी पुरुषाच्या. योग वासिष्ठ नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यातल्या 7 भूमिका आहेत. माझं गणित कसं आहे तुम्ही मोजा. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा. किती झाल्या? कोणी मोजल्या? गेल्या गेल्या डोक्यावरून बाहेर पडल्या जाऊन शिवारात. 7 अवस्था आणि या 7 अवस्थेचं कीर्तन आहे. त्याच्यामुळे एवढं लक्षपूर्वक ऐका. माणूस जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत याच अवस्थेत तो जगतो. त्याच्यामुळे ह्या अवस्थेत आपण कोणत्या अवस्थेत आहोत, उदाहरणार्थ आपण किती पाण्यात आहोत हे आजच्या कीर्तनातून तुमच्या लक्षात येईल. आपला परमार्थ किती आहे, आपण किती अवस्था आजच्या अभंगातल्या ज्या घेतलेल्या आहेत त्या अवस्थेत बसतो. आपला परमार्थ कुठपर्यंत आहे? तारतम्य, तरतम भावाने जर विचार केला तर कदाचित आज गणित लागेल आपण कुठे आहोत, संत कुठे आहेत आणि आपण कुठे आहोत, परमार्थ कुठे चालला आणि आपण कुठे आहोत, याचं गणित तुम्हाला आजच्या कीर्तनातून लक्षात येईल. या 7 भूमिकेत थोडं लक्षपूर्वक स्वतःचं मन गुंतवा. पहिली भूमिका आहे, तिचं नाव आहे शुभेच्छा. कोणती भूमिका आहे बोला? शुभेच्छा. 2 पद आहेत, एक शुभ आणि दुसरं इच्छा. याच्यात अदेंग गुण नावाचं सूत्र लागलं. अदेंगच्या गुणसंख्येस यात गुणसंधी झाली, पंचसंधी प्रकरण. किती लघु सिद्धांत कौमुदी. शुभ म्हणजे चांगलं, इच्छा म्हणजे आकांक्षा, आस, आशा. माणसाची पहिल्यांदा जन्म घेतल्यानंतर इच्छा ही शुभ असावी, म्हणजे माणसाचे संकल्प सत्संकल्प असावे. मी चांगलं केलं पाहिजे, मी कीर्तनात बसलं पाहिजे, मी परोपकार केला पाहिजे, मी एकमेकाला मदत केली पाहिजे, मी समाजाचं काम केलं पाहिजे, मी देशाचं काम केलं पाहिजे, मी परोपकार केला पाहिजे, याला शुभेच्छा म्हणतात. मी कीर्तनात टाळी वाजवली पाहिजे, याला शुभेच्छा म्हणतात. मी कीर्तनात ताट बसलं पाहिजे, ज्याला कळाल त्याला धन्यवाद. मी कीर्तनकार एखाद्या परंपरेशी निगडीत असल्यामुळे त्याचं लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. एखादा कीर्तनकार त्याचा अनुभव कीर्तनात सांगत असतो. कदाचित तो जर हृदयाला स्पर्श करत असेल तर आपला अधिकार सुद्धा वाढू शकतो, अवस्थांतर होऊ शकतं. म्हणून तो एखाद्या परंपरेशी निगडीत असेल, गुरु वाक्याचं स्पर्श त्याच्या हृदयाशी झालेला असेल तर कीर्तन माझ्या हिताचं ठरू शकतं. एखादं कीर्तन तर रोजच ऐकतो, पण एखादं वाक्य हिताचं ठरू शकतं, त्याने माझं जीवन पालटू शकतं. म्हणून त्याचं कीर्तन माझ्या करता, तो प्रवास करून येतो, माझ्या करता येतो. एखादं वाक्य असंच लागलं पाहिजे महाराज, इथून जाताना काहीतरी निश्चय करून गेलं पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे. महाराजांनी निश्चय केला. एखाद्या कीर्तनात ऐकलं असेल, मृदंगाचार्य झालं पाहिजे, यमे झाले, शास्त्रीय संगीतामध्ये आचार्य पदवी प्राप्त केली आणि आज त्यांची परंपरा हे पुढे चालवणार आहे. यांनीही कदाचित निश्चय केला उद्याचे हे कीर्तनकार असू शकतात. लायब्ररी मधून प्रत्येकाला वाटत नव्हतं मी क्लास 1 होईल, क्लास 2 होईल, पण आज लायब्ररीच्या माध्यमातून त्यांनी निश्चय करून त्यांचा निश्चय फलीभूत झाला ना. म्हणून इथे बसल्यानंतर ठरवलं पाहिजे, काहीतरी निश्चय केला पाहिजे, नाही मला बदल घडवला पाहिजे, मी परिवर्तन केलं पाहिजे, याला शुभेच्छा म्हणतात. मी कीर्तनात ताट बसलं पाहिजे, मी कीर्तनात टाळे वाजवले पाहिजे. कीर्तनकार येतात, काहीतरी अनुभव सांगतात, तो माझ्या हिताचा जर ठरला तर माझं जीवन पालटतं. म्हणून याच्यासाठी कीर्तन लक्ष देऊन ऐकलं पाहिजे, याच्यासाठी कीर्तनात झोपलं पाहिजे, नाही का? याला फार फार तर अशुभेच्छा म्हणावं. शुभेच्छा नाही, कीर्तनात झोपणं म्हणजे अशुभेच्छा. शुभेच्छा. मी वर्गणी दिली पाहिजे, मी 7 दिवस माझा सप्ताह आहे, माझ्या सिद्धेश्वराचा आहे, माझ्या गावाचा आहे, माझा ग्रामदैवताचा आहे, म्हणून 7 दिवस सगळे कामं सोडून इथं हजर असलं पाहिजे, त्याला शुभेच्छा म्हणतात. हा, शुभेच्छा.
प्रत्येकाला ती शुभेच्छा नावाची पायरी चढायची आहे. एखादा जर 11,000ची पावती फाडत असेल आणि दुसरा म्हणत असेल अरे कशाला फाडतो, 101 रुपया दे, होय मोकळा, याला अशुभेच्छा म्हणतात. शुभेच्छा, मी परोपकार केला पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, लोकांचं हित झालं पाहिजे, लोकांचं कल्याण झालं पाहिजे, चांगले वक्ती इथं आले पाहिजे, त्यांनी लोकांना ज्ञानदान दिलं पाहिजे, तरुणांना आकर्षित केलं पाहिजे. कारण की तरुण हा गावाचा पाठीचा कणा असतो महाराज. तरुण जर घडला तर तुमचं गाव घडायला, आदर्श व्हायला वेळ लागत नसतो. म्हणून इकडे तरुणांची जास्त आवश्यकता आहे. इकडे तरुण आला पाहिजे. आणि मला बरेच तरुण दिसत आहेत म्हणून आनंद वाटतो, कारण की मीही तरुण आहे. नाहीतर काही गावची अशी ही परिस्थिती आहे, तरुणाची व्याख्या जर करायची ठरली तर अशी करावी लागेल, तरुण ज्याला संध्याकाळी आणावं लागतं बस स्टँड वरून धरून, तो आजचा तरुण. जो लेझिम खेळत घरी येतो त्याला तरुण म्हणत नाही. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तना. जो कीर्तनात टाळ घेऊन उभा आहे, जो कीर्तनात मृदंग वाजवतो, जो सप्तासाठी मदत करतो, तो खरा तरुण असतो महाराज. म्हणून इथं येणं म्हणजे शुभेच्छा ही पहिली पायरी आहे. शुभेच्छा. दुसरी पायरी आहे परमार्थाची, तिचं नाव आहे सुविचारणा. विचारलं पाहिजे. आपल्याला नाही जमत, आपल्याला नाही कळत, विचारा. थोरा मोठ्यांना विचारा. आणि तरुणांनी विचारून त्यांचा आशीर्वाद घेऊन मोठ्यांचा या कार्यक्रमाचं नियोजन केलं. बरं का, ऐका, मोठेही सोबत आहेत. बाबा तुम्ही करा, आम्ही तुमच्या पाठीवर हात ठेवतो, तुमच्या डोक्यावर हात ठेवतो, काय करायचं ते करा, किती पैसा, किती काय खर्च येईल विचारू नका, तुम्ही फक्त आम्हाला सांगा, आपल्या गावचं कल्याण झालं पाहिजे, असा उत्सव आपल्याला गावात करायचा आहे. विचारा तरुणांनी, महाराजांना विचारा, एखाद्या संतांना विचारा, बसल्यापैकी कुणीही विचारा संतांना, महाराजाला विचारा एखाद्या, महाराज तुम्हाला देव भेटलाय काय हो, तुम्हाला देवाचं दर्शन झालंय काय हो, माझी इच्छा आहे पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखी. माझ्यावर देव कृपा करेल, सिद्धेश्वराचं मला कधीतरी दर्शन होईल या 14 दिवसात, भैरवनाथांची माझ्यावर कधीतरी कृपा होईल, तुम्हाला प्रगट होऊन दिसेल. विचारा साधू संता, कैसी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा सुरतसे. ते गोपिकांनी विचारलं बरं का राधा राणीला. ज्यावेळेस राधा राणीच्या सोबत कृष्ण परमात्मा निघून गेले रास करण्याकरता, अर्ध्या रात्री कोजागिरीच्या दिवशी सगळ्या गवळणी आल्या आणि कृष्ण निघून गेले. मग राधा राणीला गवळणी म्हणायला लागल्या, हे राधा, सुन राधिका दुलारी, तेरे द्वारका भिकारी हूँ मैं, श्याम का पुजारी, पीड़ा है हमारी हमें, श्याम ना मिला हमें, श्याम ना मिला हमें, श्याम ना मिला. समझे दिखाना कभी उलझन में होगा, समझे दिखाना कभी उलझन में होगा. अभी तो मिलन का हमने सुख नहीं भोगा, अभी तो मिलन का हमने सुख नहीं भोगा. सुन के प्रेम की परिभाषा, सुन के प्रेम की परिभाषा, मन में बंधी थी जो आशा, हमें श्याम ना मिला हमें, श्याम ना मिला हमें, श्याम ना मिला.
दर्शन आपल्याला कधी विचारलंच नाही आम्ही संतांना. एखाद्या तरुणाला जर म्हटलं बाबा एखादा महाराज जर तुला भेटला त्याचं लग्न होईल नसा, काय विचारशील त्याला? त्याचं काय उत्तर असेल? महाराज तुम्ही तर लय फिरता, एखादी पोरगी बघा ना, 4 वर्ष झाले लग्न फिरतोय. हो अरे तू दारू पिऊन पडतो गटारात, कोणी सोयरी केला तुझ्याकरता? नाही महाराज, जे प्रयत्न संसार करता आहेत ते प्रयत्न ज्या दिवशी परमार्था करता होतील त्या दिवशी खरा परमार्थ सुरू होईल आपला. सायासे करिसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुडे. प्रपंच मोठ्या सायासानं करतो आपण, पण तोच सायास तोच खटाटोप ज्या दिवशी परमार्थात होईल देव भेटायला वेळ लागणार नाही. विठ्ठल मला खरं सांगा, इथे आपण सिद्धेश्वराच्या दरबारात आहोत, त्याला खोटं पटत नाही. खरं सांगा, हृदयावर हात ठेवून सांगा, आजपर्यंत किती कीर्तन ऐकले तुम्ही? खूप ऐकले, खूप परमार्थ केलाय, पण खरंच प्रामाणिकपणे उत्तर द्या मला. हात ठेवा हृदयावर आणि विचारा स्वतःचाच प्रश्न स्वतःला. आजपर्यंतच्या इतक्या आयुष्यामध्ये माझी हजारो वर्षाची परंपरा आहे. कोणी सप्ताह सुरू केला हे मला माहिती नाही. आमच्या आजा पंजांची आमच्यावर कृपा आहे, आमच्या वाड वडिलांची आमच्यावर कृपा आहे. पण आमचा जन्म झाला तेव्हापासून सिद्धेश्वराला आम्ही पाहतो. कधीतरी त्याच्या मंदिरात येऊन आपण विचारलं का, सिद्धेश्वरा तुझं दर्शन मला घ्यायचंय रे, एकदा आयुष्यात, एकदा फक्त गंभीर व्हा, थोडं उदास व्हा आणि नाराजी व्यक्त करा, एकदा फक्त. अरे मला माहित आहे मी नाही मीरा होऊ शकत, मी नाही गोरबा होऊ शकत, मी नाही संत होऊ शकत, पण साधा भोळा भाव आहे माझा, मनाने सेवा करतो तुझी. पण एकदा जर निकी सेवा असेल, माझा परमार्थ जर शुद्ध असेल एका सेकंदाचा, तर तुझं दर्शन मला या अवघ्या आयुष्यामध्ये एकदा तरी झालं पाहिजे. कधीतरी म्हटलंय आपण बोला बोला? नाही महाराज. कधीतरी टाहो फोडून कंठी प्रेमदाटे नयनी नीर लोटे. अरे कीर्तन मुळात हसण्याकरता नसतातच तरी दादांनो, कीर्तन तर देव भेटत नाही म्हणून रडण्याकरता असतात. म्हणा पांडुरंगाला टाहो फोडून, पांडुरंगा भेटी लागी जीवा लागली आस, भेटी लागी जीवा लागली आस. म्हणा म्हणा म्हणा, भेटी लागी जीवा तैसे माझे हो तैसे माझे वाट पाहे भेटी लागी जीवा लागली से
एकदा विचारलंय संताला, एखाद्या महाराजाला, फार फार तर एवढं विचारतो, महाराज तुमची दक्षिणा किती? नाही हो महाराज, तुम्ही एवढं गोड बोलताय. आणि बोल बघा बरं का, इथून निघलेला आवाज हृदयातून वेगळा असतो. इथून म्हणणारा आणि इथून म्हणणारा त्याच्यात फरक असतो. डोळे पाणावले पाहिजे, हा, रडली पाहिजे डोळे. कबीरजीचं एक पद आहे बघा, आठवतं मला. कबीरजी म्हणतात, तुम्ही एकदा आयुष्यात फक्त देव भेटत नाही म्हणून रडा, हसणं सोडून कधीतरी रडा. कबीरा हसना छोड़ दे, रोने से कर प्रीत, बिना रोए कैसे मिले प्रेम पियारा मीत. हैया प्रेम पियारा मीत. प्रश्न विचारतात कबीरजी, बिना रोए कैसे मिले प्रेम पियारा मीत. मीत वेगणं, रडल्याशिवाय ती शक्य नाही महाराज. मीत भेटला, मीत म्हणजे देव, मितवा नाही. मितवा पिक्चरच्या टॉकीज मध्ये गेल्यावर बघायला मिळेल, पण मितवा फक्त आपल्या हृदयात प्रगट झाला पाहिजे, याच्यासाठी इथं यावं लागेल. हा, मीत मिळाला पाहिजे, तो देव भेटला पाहिजे. म्हणून संतांना विचारा, साधूला विचारा, तस्त्वम, मी कोण आहे? कोहम कुत आयात, कोमे जननी कोमे तात. माझी आई कोण, माझे बाबा कोण, मी काय केलं पाहिजे, काय खरं आहे काय खोटं आहे, हे संतांना विचारा. शुभेच्छा. दुसरी अवस्था आहे सुविचारणा. विचारा, सु म्हणजे चांगलं बरं का, चांगलं विचारा. माझा धंदा वाढेल का म्हणून नाही, माझी प्रगती होईल का म्हणून नाही, माझं लग्न होईल का, मला जॉब मिळेल का म्हणून नाही. विचारा संतांना, माझं कल्याण होईल का, मला देव भेटेल का. संतांना विचारा. संतांशिवाय विवेक जागृत होत नाही. विठ्ठल काय मी उद्धार पावे, काय कृपा करिला नारायण, ऐसे तुम्ही गाना संसार, सदा समाधान चित्त माझे. उद्धार पावे, काय कृपा करिला नारायण, ऐसे तुम्ही गाना समाधान करा. माझा उद्धार होईल काय, मला देव कधीतरी भेटेल काय. कारण की संतांजवळ बसलं पाहिजे. बैसता संतांची संगती, संतांच्या संगतीशिवाय माणसाचं मन एका जागेवर राहत नाही. संतांची संगती मनोमार्ग, उपदेश मनाला आहे सगळा. म्हणून आपलं मन आपल्या जागेवर एक केंद्रित झालं पाहिजे. कारण की मन एवढं बिलिंदर आहे महाराज. मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयोः. माणसाच्या बंधालाही कारणीभूत मन आहे आणि मोक्षालाही कारणीभूत मन आहे. इथं जरी बसलं तरी घरी जाऊन येतं, कीर्तनात जरी बसलं तरी घरचा विचार करतो. म्हणून मनाला स्थिर करण्यासाठी संतांचा सहवास. म्हणून मन जागेवर असलं पाहिजे. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ति ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. मन हे राम झाले, मन ही
राम मनाला उन्मन करण्यासाठी संतांचा संग पाहिजे. मन खूप बिलिंग गेल्यावर आज जाऊन येतो बाग हॉटेल मधून भूक लागली उपवास येत आपल्याला नाही येणार आपलं फिरून पण मन नाही विलिंदर आहे. आजी खाली बसली आजी बसा खाली ऑन दी स्पॉट परीक्षा. आजी उठलीच नाही ना कोणती. एवढं जीव तोडून कीर्तन सांगायला गेलं की नाही आजीकडे लक्ष. याला म्हणतात मन विठ्ठल. म्हणून तुमच्या मनाला उपदेश करण्याकरता संतांचा संग अत्यंत महत्वाचा आहे. मन एककेंद्रित झालं पाहिजे. संतांजवळ चांगलं वाईट हा भेद कळतो. खरं काय खोटं काय हा भेद कळतो. पाप काय पुण्य काय कशाला परमार्थ म्हणतात. ज्ञान काय अज्ञान काय सत्य काय मिथ्या काय परमार्थ काय संसार काय यथार्थ काय अयथार्थ काय हे सगळं संतांजवळ बसल्यानंतर कळतं. तुळशीदासजींनी म्हणावं बिनु सत्संग विवेकुण होई बिनु सत्संग विवेकुण होई बिनु सत्संग बिनु सत्संग राम कृपा बीनो सुलभ सोई राम कृपा सुलभ सोई राम कृपा सुलभ सोई श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय सुलभ सोय. 80 वर्षाचे बाबा आहेत का इथं सगळे जुने आहेत पण खोड पक्की दिसायलेत मला. किती क्लासिकल म्हणा कोणती ठेवण म्हणा माग बरोबर ऍडजस्ट करतात है की नाही. चांगला आहे. बिनु सत्संग विवेक कोण होय संत संगतीशिवाय विवेक जागृत होत नाही. म्हणून विचारलं शबरीनं कोणाला मतंग ऋषीला काय विचारलं. आश्रमात या कधी रे येशीन आश्रमात या कधी रे येशीन ही माझी कामना रामा रघु नंदना रामा रघुनंदना. हे रामा रघुनंदना केव्हा आश्रमात येशील. संतांना हे विचारा. आश्रमात आपल्या वाट पाहिली शबरी माते येण्यासाठी पूजा अर्चा करायची. मला वाटतं आपणही वाट पाहिली तरुणांनो. बोलण्याकडे लक्ष द्या. ऐका माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. आपणही वाट पाहिली ना रामाची जशी शबरीनं पाहिली हजारो वर्ष. आपणही हजारो वर्ष रामप्रभूची वाट पाहिली. मला वाटतं 527 वर्ष आपणही रामप्रभूची वाट पाहिली. रामाचं मंदिर झालं पाहिजे. पाहिलीच ना वाट पाहिली आपण. हा 500 वर्ष रामप्रभूचं मंदिर व्हावं आपण प्रत्येकाने. मला वाटतं 22 जानेवारीला आपलं गाव सुशोभित केलं असावं. अयोध्येतून आपल्या गावात अक्षदा आल्या असतील. आल्या होत्या का. आल्या. प्रत्येकाच्या घरापर्यंत अक्षदा पोहोचल्या होत्या.
निमंत्रण आपल्याला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं मिळालं होतं. रामप्रभू अयोध्येमधल्या मंदिरात स्थानापन्न झाले आणि उभ्या हिंदुस्थानामध्ये दिवाळी नावाचा सण साजरा झाला. त्या दिवशी सगळ्या हिंदू बांधवांची दिवाळी होती महाराज. ज्या दिवशी माझा राम अयोध्येतल्या मंदिरामध्ये विराजमान झाला, आमच्या लोकांनी मंदिर सजवले, सडा संमार्जन केलं आणि बघ सगळ्या लोकांनी म्हटलं असावं, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, एक ताली, राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, एक राम आएंगे तो अंगना सजाओगे, राम आएंगे तो अंगना सजाएंगे, दीवन रागी दिवाली में मनाओगे, पटाखे पे दिवाली मनाएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज भूल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग भूल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग भूल जाएंगे राम आएंगे। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। तुम्ही घुसखोरी करू नका, मला यांचा आवाज बघू द्या. आहेत उपवास तुम्हाला, पण थोडा आवाज सिद्धेश्वरापर्यंत पोचावा. हा, प्रभु श्री रामचंद्र भगवान की, प्रभु श्री रामचंद्र भगवान की. आपण काय पाकिस्तानात बसलो का? स्वतंत्र हिंदुस्थानात आहोत का? तुम्हाला बांगलादेशात सोडून यायचं 2-4 महिने? कळेल मग तिथे गेल्यानंतर काय आहे, नाही ना? आपण हिंदुस्थानात बसलो. राम आपला इष्ट आहे. दोन्ही हात वर करा एकदा, राम करता. त्याचं मंदिर झालं ना, त्याच्या करता, नाही तर मग कोणा करता. दोन्ही हात वर. त्या दिवशी 22 जानेवारीला ज्या दिवशी प्राण प्रतिष्ठा झाली, सगळ्या उभ्या हिंदुस्थानामध्ये एकच नाव घुमत होतं आणि ते नाव म्हणजे जय श्री राम. हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, जय श्री राम, जय जय श्री राम. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, ओ भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, ओ भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. बोली हाथ वर, बोली हाथ. हरि बोल. हर घर में अब एक ही नाम जय श्री राम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा बोलेगा, जय हो जय श्री राम, जय जय श्री राम. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा हो जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा हो जय श्री राम बोलेगा. बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर, बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर, बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर, हम ही तो है
बब्बर से बब्बर से आए करते ढेर भारत तेरी करते हर घर में अपने हर घर में अपने जय जय श्री राम। मेरे भारत का बच्चा जय जय श्री राम बोले। भारत का बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा जय जय श्री राम बोलेगा। जय जय श्री राम। उपवासित पण 4 खेप खाणाऱ्यापेक्षा डबल आवाज आहे. वाह. राम आपली अस्मिता आहे महाराज. राम आमचा प्राण आहे. रामामुळे या देशाची ओळख आहे. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. रामाचं मंदिर एवढ्या सहजासहजी झालं. अनेक लोकांना जीव द्यायचं काम पडलं. त्यावेळेस 6 डिसेंबर 1992चा दिवस. शरयू नदीमध्ये पाणी नव्हतं वाहत. त्या शरयू मध्ये रक्त वाहत होतं. रक्त. ज्यावेळेस काळसेवकावर बेछूट गोळीबार झाला आणि असंख्य साधू संन्याशांनी आपला जीव रामाकरता दिला. काही लोकांनी मरता मरता राम असं अक्षर रोडवर लिहिलं. पोलिसांनी विचार केला नाही. जसे काय ते आतंकवादी आहेत, बेछूट गोळीबार केला त्यांच्यावर. मला वाटतं आपल्या महाराष्ट्रातून सुद्धा बरेच कारसेवक तिथे अयोध्येत गेलेले असावे. बरेच गेले होते. जितके काही महाराष्ट्रात नाही भारतात रामावर प्रेम करणारे लोक होते ते सगळे तिथं गेले. मी रामकथा करताना असाच रामप्रभूच्या मंदिराचा विषय एका गावात काढला. त्या गावातले लोक कथा झाल्यानंतर मला येऊन भेटले. महाराज, आम्हाला खूप आनंद वाटला तुम्ही राम मंदिराचा विषय काढला, कारण की आम्ही सुद्धा कारसेवक आहोत. 16-17 लोक त्या गावातले, मराठवाड्यातलं गाव. मला येऊन भेटले. मला म्हटले, महाराज, आम्हाला तुम्ही जो विषय काढला त्याच्यामुळे त्या स्मृती जागृत झाल्या. 6 डिसेंबरच्या सकाळी काय घडलं, आम्हाला तुम्हाला एक प्रसंग सांगायचा आहे. सांगू? मी सांगू? हा. ते म्हटले, मी तुम्हाला म्हणतो. इतका गोड आहे, ऐका. रामाविषयी प्रेम असणारा तरुण वर्ग, माझा जो तरुण वर्ग कीर्तनात बसलेला ना, त्यांच्याकरता बरं का. किती प्रेम आहे या तरुणांचं. रामावर किती प्रेम आहे, किती प्रेम आहे. ते प्रेम या अभंगाचा गाभा आहे. ऐका. 6 डिसेंबर 1992ला सगळ्या रामभक्तांनी ठरवलं ढाचा पाडायचा आणि रामाची वीट तिथं ठेवायची. म्हणून असंख्य कारसेवक तिथं गेले. काही टिकाऊ घेऊन गेले, काही फावड हातात घेऊन गेले. जे जसं हातात पडल फक्त ढाचा नष्ट करायचा आणि रामाचं मंदिर तिथे झालं पाहिजे हे स्वप्न पूर्ण करायचं. एक जोडपं पाहिलं आम्ही. एक मुलगा होता, एक मुलगी होती. ते लोक मला सांगत होते त्या गावातले. खरी घटना आहे, म्हणजे खोटं नाही. खरी घटना आहे, घडलेली घटना आहे, त्यांनी डोळ्यांनी पाहिलेली घटना आहे. 25 वर्षाचा तरुणाबांड मुलगा आहे, 23 वर्षाची तरुणी मुलगी आहे. डोळ्यासमोर ते चालत होते. आम्ही पाहत होतो. त्यांनी स्वतःच्या शरीराला RDX गुंडाळले, म्हणजे बॉम्ब्स गुंडाळले आणि ते ढाच्यापर्यंत गेले. जो ढाचा फुटत नव्हता कशाने. आणि मग ते ढाच्यावर गेल्यानंतर जे मेन घुम्मत होतं तिथे गेले आणि मग सगळ्या लोकांना सांगितलं, आता तुम्ही बाजूला व्हा. हे नेमके काय करतात सगळ्यांना वाटत होतं, काय करताय ते. महाराज एका सेकंदात डोळ्याची पापणी लवते न लवते त्यांनी त्यांचं शरीर बॉम्ब्सनी उडवलं. रक्ताच्या चिरकांड्या जिकडं तिकडं पडल्या. मांसाचे लगदे, मांसाचे तुकडे जिकडं तिकडं पडले. रक्ताच्या थावळ्या ते कुठे दिसेनासे झालेत.
सगळं रक्त 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 जिकडं तिकडं फेकल्या गेलं. पण सोबत एक काम झालं. जे घुम्मट गेल्या 2-3 तासापासून फुटत नव्हतं, त्यांनी स्वतःच्या शरीराला आरडीएक्स लावून ते घुम्मट फोडलं आणि रामाच्या मंदिराचं स्वप्न हिंदू बांधवांचं पूर्ण झालं. पण त्याच्यासाठी एका 23 वर्षाच्या तरुणीला आणि एका 25 वर्षाच्या तरुणाला स्वतःच्या देहाची सुद्धा पर्वा नव्हती. यालाच तर म्हणतात देह जावो अथवा जावो अथवा जावो, देह जावो अथवा देह जावो अथवा जावो, पांडुरंगे भावो पांडुरंगे भावो पांडुरंगे पांडुरंगे देहाची पर्वा केली नाही. त्रेतायुगात जाऊयात आपण. ऐका, लक्ष द्या, आवाज द्या. त्रेतायुगामध्ये गंधमादन नावाचं वानर होतं. रामकथा ऐकली असेल तुम्ही. त्याचं वैशिष्ट्य असं होतं, नागेश महाराज, त्याच्या शरीराचा सुगंध सुटायचा. कोसो दूर त्याच्या शरीराचा सुगंध दरवळायचा. यष्टीत बसा. मी गंधमादनाची गोष्ट करतोय, आपली नाही. झालं असं, रावण कुंभकर्णाला म्हणू लागला, कुंभकर्णा एक काम कर, तू त्या गंधमादनाला जाऊन भेट आणि त्याला म्हण, तुला रावण महाराजांनी ऑफर दिलेली आहे. ऑफर. तेव्हापासून ऑफर सुरू झाल्या. तुला जे वाटेल ते आमचे रावण महाराज देतील. एक काम कर, तू रावण महाराजाच्या पक्षात प्रवेश कर. कोण कुणाच म्हटलं? कुंभकर्ण गंधमादन असं म्हटलं. तुम्ही रावण महाराजांच्या पक्षात प्रवेश करा, तुम्हाला जे पाहिजे ते रावण महाराज देतील. गंधमादन असं टाईट झालं. टाईट शब्द नाही शोभत, हा, ताट मानेनं उभं राहिलं आणि गंधमादन त्या कुंभकर्णाचं ऐकूच लागलं. ऐकून घ्यावं लागतं ऑफर काय काय आहे. तेव्हापासून ऑफरची परंपरा सुरू झाली असावी. लोक देतात ना ऑफर. सकाळी 5 वाजता चला करा पक्ष प्रवेश, पक्ष श्रेष्ठींचा आदेश तसा आहे. तेव्हापासून पक्ष फोडाफोडी सुरू झाली असावी कदाचित. काय डोंगर, काय झाडी. उद्योग मंत्री करतो, काय उद्योग लावायचे त्याला. अर्थमंत्री करतो, काय काळा बाजार करायचा ते. पण तेव्हापासून ऑफर सुरू झाल्यात. ऑफर काय म्हणतो कुंभकर्ण गंधमादनाला? आमच्या रावण महाराजांची इच्छा आहे की आमच्या सैन्यांमध्ये तुम्ही प्रवेश करावा, आमच्या पक्षामध्ये प्रवेश करावा, कारण की आमचे राक्षस महिना महिना आंघोळ करत नाहीत. राक्षस, माणसं नाही बरं. नाही, जे महिना महिना आंघोळ करत नाहीत ते माणसं राक्षस असू शकतात, असं लावलं तरी चालेल. आमचे राक्षस महिना महिना आंघोळ करत नाहीत. महाराज, रावण महाराजांची अशी इच्छा आहे. हे गंधमादना, रावण महाराजांची अशी इच्छा आहे, तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करावा. गंधमादनाचं उत्तर गोड आहे वर. ऐका लक्ष देऊन. गंधमादन काय म्हणतो? गंधमादन म्हणायला लागला, कुंभकर्णा, अरे ऐक, जोपर्यंत या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत रामाचा म्हणूनच जगेन आणि रामाचा म्हणूनच मरेन, पण रावणाच्या पक्षात प्रवेश करणार नाही, नाही, नाही. यालाच तर म्हणतात
देह जावो अथवा देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, देह जावो पांडुरंगी दृढ भावो, तुम्ही सांगा मला कीर्तन अजून किती वेळ करू? मी तसं 10:30 झालेत. माझा ठराविक टाइम आहे पत्रिकेवरचा, तो संपला. आता पुढे किती बोलू हे तुम्ही सांगा. म्हणजे मी तसं चालू देऊ रात्रभर. चालू द्या म्हणजे रात्रभर. आपण एवढे चालू नाहीये की रात्रभर चालू द्या. एक 15 10 5 2 तुम्ही बोला. 15 मिनिट नाही, आपण 15 मिनिटं उपवास आहेत लोकांना. ऐका, जसं तुमचा रिस्पॉन्स मला भेटेल तसं ऐका. हो हो चालेल. 15 मिनिटं. आपण त्रेतायुगात होतो, आता द्वापारात चालू. कलियुगात येऊन पूर्ण विराम देऊ कीर्तनाला. 2 उदाहरणं. द्वापर युगामध्ये एकदा भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेत असे खिन्न बसले, नाराज बसले. तुम्ही ताट बसा बरं का. पण खिन्न बसले, नाराज बसले. का का तर त्यांचं डोकं दुखत होतं असं म्हणे. थोडा आवाज द्यावा. नारद परमात्मा तिथं आले. नारायण 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 करत नारद परमात्मा आले. नारद परमात्मा म्हणाले, परमात्मा काय झालं, कशामुळे डोकं दुखतंय, कीर्तन जास्त वेळ चाललंय काय? देव म्हटलं, कशाला दुखतंय काही कळत नाही रे नारदा. तेव्हा उपाय काय आहे डोकं थांबण्याचा? काही नाही, एक उपाय आहे. जो कोणी भक्त त्याच्या पायाची माती माझ्या डोक्याला लावेल तेच माझ्या डोकं थांबण्याचं औषध. आता नारदाला असं वाटलं. नारदानं गणित केलं कलियुगाचं. तेव्हापासून कलियुगाचं पाहिलं असेल नारदा. माणसाचं किती डोकं दुखू द्या हो, बायको पुढं आली की माणसाचं डोकं थांबतं. बरोबर आहे. कलियुग चालू आहे सध्या. माणसाचं किती डोकं दुखू द्या हो, माणूस किती थकून भागून येऊ द्या, ड्युटीवरून येऊ द्या, शेतातून काम करून येऊ द्या, किती उद्विग्न असू द्या, उदास असू द्या, बायकोनं चहाचा कप लावला तोंडाला, नवरा खुश. एवढंच नाही, काही काही नुसत्या स्माईल करतात. स्माईल केली की नवरा खुश आहे की नाही. नुसती स्माईल केली ना बायकोनं, नवरा खुश. बरोबर आहे ना. अरे तुम्ही काय मुंजे आहेत का काय? झाले ना, मग बोला ना. असे बसले आहेत का इकडं काही असतील? तिच्या पुढं कशाला वाटत. बायकोनं चहाचा कप दिला, बायकोनं प्रेमानं बोललं की नवरा खुश होतो. काय लागतं? नारदजीला सुचलं, आपण एक काम करूया, आपण देवाच्या बायको जवळ जाऊया. माता रुक्मिणीच्या जवळ नारद आले आणि नारदाने रुक्मिणी आईसाहेबाला म्हटलं, आईसाहेब तुमच्या देवाचं डोकं दुखायला लागलं. बर, मग काही नाही. देव असं म्हणायला लागले, जो कोणी भक्त त्याच्या पायाची माती देवाच्या डोक्याला देईल समजायचं देवाचं त्याने डोकं थांबेल. नारदा पागल झाला. काय झालं आईसाहेब? अहो ते जगाचे मालक आहेत, माझेच नाही, जगाचे मालक आहेत. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहेत. आणि मी जर माझ्या पायाची माती त्यांच्या डोक्याला लावली तर मला नरकात सुद्धा जागा भेटणार नाहीत. पती आहेत माझे, नाही देणार माती. नारदजीचा निरुपाय झाला. दुसरा नंबर सत्यभामेचा लागला. सत्यभामेनंही तेच उत्तर दिलं. नंतर तिसरा नंबर मित्रवृंदेचा, चौथा कालिंदीचा. अशा जवळपास किती होत्या? जवळपास नाही, ठीकच होत्या. किती होत्या? 16,100. आपली एकच बरी, ती पण नाकी नऊ आणते कधी कधी. तिलाही दिवाळीचा 10,000चा किराणा पुरत नाही आता.
सुपर मार्केट झालं तेव्हापासून. नारजीचा निरुपाय झाला. काय करावं? नारजीला काही सुचना. देवाचं तर डोकं थांबायला पाहिजे, इष्ट आहेत, काय करावं? नारजीला चिंता वाटायला लागली. मग नारजी निघाले कुणीकडे? जिकडे राधा राणी आहे, जिकडे सगळ्या गोपिका आहेत. हे बघा, एक वृंदावन मध्ये साधू होऊन गेले, त्यांचं नाव आहे रसिका पागल. देवासाठी पागल व्हा, देवासाठी वेड व्हा. हा, देवासाठी जो पागल होतो ना, देवासाठी जो वेडा होतो ना, काय आनंद असतो त्यालाही जाऊन विचारा. हम पागल ही अच्छे है, हमें पागल ही रहने दो. पागल होते रसिका पागल देवासाठी. टांगा चालवता चालवता देवाचं भजन करायचे, टांगा चालवता चालवता. आज त्यांचं मोठं मंदिर आहे वृंदावनात, जाऊन बघा कधी वृंदावन. राधा राणीच्या चरणाच्या रजाची इच्छा भगवंतानी करावी. देव इच्छी रज चरणाची माती, धावत चालती मागे मागे. देव भक्ताच्या चरणाच्या रजाची इच्छा प्रकट करतो महाराज. राधे तेरे चरणों की, रसिका पागल यांचं भजन. गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, इतना इसे समझाऊं, उतना ही मचल जाए, उतना ही मचल जाए. राधे तेरे चरणों की, कर धूल जो मिल जाए, सच कहता, सच कहता, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए. राणीच्या चरणाची इच्छा भगवंतानी करावी. नारदजी वृंदावनामध्ये आले. गोपिका एका झाडाखाली बसल्या होत्या आणि मग नारदजी नारायण नारायण करत त्या गोपिकांच्या जवळ येऊन म्हणायला लागले, गोपिकांनो, एक गारणं घेऊन तुमच्याकडे आलो, एक व्यथा घेऊन तुमच्याकडे आलो. काय झालं? सगळं कुशल मंगल तर आहे तिकडे द्वारकेत? नाही, त्याच्याकरताच आलो. काय झालं? काही नाही, तुमच्या भगवंताचं डोकं दुखायला लागलं. माझ्या भगवंताचं डोकं दुखायला लागलं? हो. नारदजी काय झालं? माहिती नाही काय झालं. काय औषध, काय कशाने थांबेल ते सांगण्याकरता आलो. अरे मग सांगा ना लवकर. 11:15 वाजायला लागले. ज्यांना कळाल त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळाल ते शेवटी टप्पू मारायला तरी या प्रसाद. अरे किती उशीर झालाय, सांगा ना लवकर. कशा करता आले, कशा डोकं दुखायला लागलं ते सांगण्याकरता आलोय. थोडं ऐका तर काय. देवाचं डोकं दुखायला लागलं आणि देव असं म्हणायला लागले, जो कोणी भक्त त्याच्या पायाची माती माझ्या डोक्याला देईल, समजायचं तेच माझ्या डोकं थांबण्याचा औषध असेल. इतका उशीर लावता हे घ्या माझ्या पायाची माती आणि लावा देवाच्या डोक्याला. पागल झाला गवळणीनं, तुम्हाला कळत नाही काय झालं? अरे मी रुक्मिणी माई साहेबाला विचारलं, तिने माती दिली नाही. मी सत्यभामेला विचारलं, तिनेही माती दिली नाही. 16,108 बायकांजवळ गेलो, पण मला कुणीच माती दिली नाही. आणि तुम्ही माती द्यायला लागल्या. मी ज्या वेळेस त्या सगळ्यांकडे गेलो, त्यांनी म्हटलं, आमचा पती आहे, जर आमच्या पायाची माती त्यांच्या डोक्याला लागली तर आम्हाला नरकात जागा भेटणार नाही. आणि तुम्ही म्हणता घ्या माती खुशाल, लावा देवाच्या डोक्याला. पागल झालात तुम्ही, तुम्हाला नरकात जावं लागेल. गवळणींचं, राधा राणीचं काय उत्तर आहे ऐका. काय निस्तीम भक्ती आहे महाराज, याला प्रेम लक्षणात्मक भक्ती म्हणतात. गवळणी राधा राणी उत्तर देतात नारदाला, नारदा ऐका, अरे आमच्या पायाच्या मातीने देवाचं डोकं थांबत असेल आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आम्हाला नरकाचं दुःख भेटत असेल, अशी हजारो नरकाचे दुःख भोगायला तयार आहोत, पण आमच्या स्वामीचं डोकं थांबलं पाहिजे. यालाच तर म्हणतात देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो. पांडुरंगे दृढ
पांडुरंगे दृढ भाव 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 आधे हातावो हातमारा पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव पांडुरंगी दृढ भाव गोपाल 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 पांडुरंगी दृढ भाव. दोन अवस्था आपल्या झाल्या, शुभेच्छा सुविचारणा आणि टाइम झाला. पण उरलेल्या अवस्था एक 5 मिनिटांमध्ये बघूया. तिसरी अवस्था आहे, मी सांगून गेलो होतो, ती कोणती आहे हो? तुम्हाला माहित, तुम्ही सांगावं. सांगण्याकरताच असतो आम्ही. ऐका, आमचं ऐकणं वाढलं पाहिजे. तनु मानसा ही तिसरी अवस्था आहे. तनु म्हणजे शरीर. शरीर पवित्र होतं कीर्तनात बसल्यावर. कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग. चौथी अवस्था आहे, तिचं नाव आहे सत्वापत्ती. कीर्तनात बसून सत्वगुण वाढला पाहिजे. ज्या कीर्तनातून रजोगुण वाढतो ते कीर्तन कीर्तन नसतं. इथे बसल्यानंतर आपण सत्वगुणी झालं पाहिजे, आहे की नाही? सत्वगुणी आहोत कसं कळेल, रजोगुणी आहोत कसं कळेल, तमोगुणी आहोत कसं कळेल? ज्याला इथं बसल्यानंतर असं वाटतं जुगलबंदी झाली पाहिजे. जुगलबंदी, आता मृदंगाची जुगलबंदी झाली पाहिजे असं काही नाही वाटत, आहे की नाही? काही काही जुगलबंदी ऐकण्याच्या नादात सप्ते बंद झाले. मृदंगाचार्याच्या जुगलबंदीत मृदंगाचार्याचं जर वजन नाही पडलं एखाद्या, तर असेही प्रसंग आमच्या म्हणजे पूर्वीचे लक्षात येतात. एका मृदंगाचार्याने त्याचं वजन पडलं नाही म्हणून मृदंगच दुसऱ्या मृदंगाचार्याच्या डोक्यात वजन पडलं नाही. काही काही तर मृदंगाचार्य साऊंडवाल्याला पैसे देतात, माझा आवाज वाढव बरं, नाही इथे नाही बरं. बऱ्याच ठिकाणी असं घडतं, आधी लावा लावी, मृदंगाची नाही. दोघांची. हा, जुगलबंदी झाली पाहिजे. गायनाची ठीक आहे, मृदंगाची थोडीफार ठीक आहे, पण कीर्तनाची जुगलबंदी नकोय बरं. परमार्थ करतोय आपण, वारकरी संप्रदायाची मर्यादा सांभाळली पाहिजे. जर वाटत असेल जुगलबंदी झाली पाहिजे, हा हा ही ही हु हु बस असं धिंगाणा झाला पाहिजे, समजावं आपण तमोगुणी आहोत. कीर्तनात मला फक्त हसायला मिळालं पाहिजे, महाराजांनी मनोरंजन केलं पाहिजे, 2 तास इथं पोट दुखेपर्यंत आम्ही हसलो पाहिजे, असे काही टायटल आहेत त्या युट्यूबवर. आता हे चॅनल आहे इथे युट्यूब, हे चांगलं आहे बरं का, पण काही काही युट्यूबचे लोगो असे, तडका कीर्तन, तडका तडका आमच्या इकडे फोडणीला देतात बा भाजीला. काही काही तर टायटल असे आहेत, पोट दुखेपर्यंत हसवणारे कीर्तन. कशाला पोट दुखून घ्यायचं, दवाखान्यात ऍडमिट होतात, पोट दुखे. अरे इतके भारी भारी टायटल आहेत, पाहू वाटत नाही. असं वाटतं आमच्या वारकरी संप्रदायाचा पराजय होत आहे की काय ही टायटल बघून. सांभाळा मर्यादा आपल्या. असं वाटत असेल जुगलबंदी झाली पाहिजे, लोकांनी नुसतं हसलं पाहिजे, तर मनोरंजन झालं पाहिजे, समजायचं आपण रजोगुणी आहोत. आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मी रोज 1 माळ करतो ना, रामकृष्णारी रामकृष्णारी, उद्यापासून कीर्तन ऐकल्यानंतर 2 माळ जपल्या पाहिजे,
मी कीर्तन ऐकल्यानंतर सिद्धेश्वराची भक्ती करताना माझी दरवर्षी भक्ती वाढली पाहिजे, माझ्या गावाचा परमार्थ वाढला पाहिजे, माझ्या गावातला तरुण निर्व्यस्ती झाला पाहिजे, माझ्या गावावर सिद्धेश्वरांनी कृपा केली पाहिजे, याच्यामध्ये मी दरवर्षी माझा परमार्थ वृद्धिंगत करावा, असं जर तुमचं मन म्हणत असेल तर समजावं तुम्ही शुद्ध सत्वगुणी आहात. आणि तो शुद्ध सत्वगुण तुमच्यात यावा याच्याकरता या सप्ताहांचं आयोजन असावं. रजोगुण आणि तमोगुण वाढण्याकरता नसावं. सत्वापत्ती नावाची चौथी अवस्था आहे. पाचवी अवस्था आहे, तिचं नाव आहे असंशक्ती. असं म्हणजे नाही आसक्ती, शरीरावर आसक्ती नसणं. पाचवी अवस्था. कोणाला नव्हती असंशक्ती? कोणाला नव्हती आसक्ती? धर्मवीर संभाजी महाराज, महाराणा प्रताप. अरे 15,000 सैनिक होते फक्त ते कुवलगडच्या परिसरामध्ये. ज्यावेळेस अकबर बादशाहकडे सगळे लोक हिंदू राजे सलाम करण्याकरता जात होते ना, सलाम करण्याकरता, फक्त एकटे त्या काळात महाराणा प्रताप सलाम करण्याकरता जात नव्हते. मग आपल्याच काही हिंदू बांडगुळांनी कानभरणी केली, बघा ना तो महाराणा प्रताप तुम्हाला सलाम करण्याकरता येत नाहीये. हे आपलेच गद्दार असतात बरं का. बघितलं आम्ही वक्फ बोर्ड कायद्याच्या वेळेस, संभाजीनगर नामांतरणाच्या वेळेसही आम्ही बघितलं, काही आपलेच लोक औरंगाबाद राहू दे असंही म्हणतात. अहिल्यानगर नामकरणाला विरोध करणारे आपलेच बांडगुळ आहेत, आहे की नाही? आपलेच गद्दार असतात. आपले काही गद्दार महाराणा प्रतापांच्या समकालात ते अकबराला जाऊन मिळाले आणि अकबराला म्हणायला लागले तो तुम्हाला मुजरा करायला येत नाहीये. अकबर बादशाहाने पत्र पाठवलं, तरी सुद्धा त्या पत्राला निरोप देताना फक्त 5 अटी त्या काहीतरी मान्य करून त्यांनी ज्यावेळेस पत्र लिहायला घेतलं ना, कारण की खूप मोठे सैनिक त्यांचे, आणि महाराणा प्रतापांचे फक्त 15 ते 20,000 सैनिक, त्यांचे लाखोच्या घरात सैनिक, त्यांना कुवलगडच्या जवळपास राहायचं काम पडलं. बापाचं नाव ज्यावेळेस लावलं ना, इतिहासामध्ये नमूद आहे. कारण की कितीतरी महिन्यापासून सगळे लोक अन्न अन्न करता करता मरायला लागले, स्वतःचा मुलगा मरायला लागला. त्यावेळेस बायकोनी म्हणावं, अहो काहीतरी करा, तुमच्या हातात सत्ता आहे, काहीतरी करा. त्यावेळेस त्यांनी 5 अटी घातल्या. मी इस्लाम कबूल करणार नाही, मी नमाज अदा करणार नाही, अशा इतिहासातल्या 5 अटी आहेत महाराणा प्रतापांच्या जीवनातल्या. आणि त्यांनी ज्यावेळेस लिहायला घेतलं ना पत्र, महाराणा प्रतापसिंह आणि उदयसिंह असं लिहिणार, उदयसिंह असं लिहिणार, डोळ्यातून टपकन अश्रू त्या उदयसिंह नावावर पडला. बघा, ऐका लक्ष देऊन, उदयसिंह हे नाव पुसल्या गेलं. उदयसिंहांचं कर्तृत्व काही सामान्य होतं? ते उदयसिंहावर पडलेलं अश्रू सांगत होतं, एक तुला शरण जायचं असेल तर माझं नाव लावू नको, आणि नाव लावायचं असेल तर शरण जाऊ नको. यालाच म्हणतात देह जावो अथवा देह जावो अथवा हो, देह जावो अथवा पांडुरंगी 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 दृढ भाऊ पांडुरंगी दृढ भाऊ. धर्मवीर संभाजी महाराजांच्या बाबतीत सुद्धा ते झालं. एकला स्थानाने पकडलं, औरंगजेबासमोर हजर केलं. औरंगजेबाने जीभ उपटून काढली. महाराज हपशाने जीभ उपटून काढली, नख काढले, सगळं शरीर सोलून काढलं. आलू जसा सोलतो ना उकळल्यानंतर आलू, तसं राजांचं शरीर सोडलं. रक्त रक्त झालं हो, जिकडं तिकडं रक्त होतं. शेंदूर फासलेला देव जसा दिसतो तसा माझा संभाजी राजा दिसायला लागला. तरी सुद्धा तोंडातून एकच वाक्य बाहेर पडले, जगेन तरी हिंदू म्हणून, मरेन तरी हिंदू म्हणून, इस्लाम स्वीकारणार नाही. यालाच असंशक्ती म्हणतात. देह जाओ अथवा राहो, नाही स्वीकारला इस्लाम. 40-42 दिवस हातोनात हाल हाल केले. महाराणा प्रताप असतील, अहिल्याबाई होळकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, अरे राजे होते म्हणून आपण आज आहोत. महाराणा प्रताप आहेत म्हणून आपण सुखासुखी इथे कीर्तनात येऊन बसू शकतो. आज त्यांनी केवढा मोठा पराक्रम केला, क्रांती केली. महाराष्ट्रात जन्म आहे आपला, भारतात जन्म आहे आपला, ही परंपरा आपण सांभाळतोय. भगतसिंगांना कवळ्या वयात फासावर जायचं काम पडलं. पहिलगामचा हल्ला झाला, उरीचा हल्ला झाला. आमचा जवान तिकडे देशाची सीमेची रक्षा करता करता शहीद होतो. पेटाऱ्यामध्ये गुंडाळून आल्यानंतर त्यांच्या घरच्यांना दिवाळी गोड लागत नाही. आपल्याला ते दुःख नाही, विचारा त्यांच्या घरच्यांना जे मुलं शहीद झाले. आई रडत असेल, बाप रडत असेल. अरे आमची
20 वर्षात एखादी मुलगी जर तरुण वयामध्ये जर विधवा होत असेल तर तिला विचारा काय दुःख आहे महाराज. त्यांचं समर्पण आहे. त्यांच्याकरता देह जाओ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव, आपला असा दृढ भाव पांडुरंगाच्या चरणारविंदी असावा. या सिद्धेश्वरांनी आपल्या गावाची निवड केली ना. आम्ही आज इथून एक नियम घरी घेऊन जाणार आहोत. आज आपल्या गावामध्ये जो दिवा चालतो, आपल्या 10 पिढ्यांना सुद्धा माहिती नसेल तो केव्हापासून चालतो. आपण हा जो सप्ताह करतोय आपल्या 10 पिढ्यांना सुद्धा माहिती नसेल हा सप्ताह केव्हा सुरू झाला. हा नियम तुम्ही सुरू केलाय ना, तुमच्या पूर्वजांनी वाड वडिलांनी सुरू केलाय ना. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, आपल्या वाड वडिलांनी हा वसा आपल्यापर्यंत चालवून आणला. बोलारा ग्रामस्थ मंडळींना, तरुण मंडळीला, पंच कमिटीला, अध्यक्ष उपाध्यक्षांना विनंती असेल, बाबा हो, सिद्धेश्वराची तुम्ही सेवा करा. तुम्ही सिद्धेश्वराची सेवा करता करता कितीही त्रास झाला, कितीही तुमच्यावर संकट आली तरी सिद्धेश्वरातल्या दरबारामध्ये तुम्ही एक आज नियम करा. आज आम्ही हा सप्ताह करतोय, आम्हाला काही कमी नाहीये. तो कोतवाल आहे आपल्या गावचा. कोतवाल म्हणजे कोण? जो रक्षण करतो. तुम्ही काशीला जर दर्शन घ्यायला गेले ना विश्वनाथाचं, तर विश्वनाथाचं दर्शन तुम्हाला तेव्हाच पावतं जेव्हा तुम्ही काल भैरवनाथाचं दर्शन घेता. हा, आणि तो काल भैरव एका स्वरूपात नाही, 2 स्वरूपात तुमच्या गावात आहे. अष्टभैरवापैकी 2 भैरव तुमच्या गावात आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. आणि भैरव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही. भैरव म्हणजे साक्षात देवाधिदेव महादेवच आहे. तो रुद्रच आहे. तो महादेवच तुमच्या गावात येऊन बसलेला आहे. मी काशीला होतो. मी 6 वर्ष काशीला अध्ययन केलं. दर रविवारी आम्ही काशी विश्वनाथाचं दर्शन करण्याच्या अगोदर तिथे काल भैरवनाथाच्या मंदिरात जायचो. हातात गंडा असायचा. तो गंडा कधीतरी जा भैरवनाथाचं दर्शन, कृपा आहे तुमच्यावर भैरवनाथाची, जा काशीला, जा भैरवनाथाचं दर्शन घ्यायला. बघा काय दरबार आहे का कोतवालाचा. भैरवनाथाचं दर्शन घेतल्यानंतर तो काशी विश्वनाथ सुद्धा संतुष्ट होतो. म्हणून आज तुमच्या गावावर त्याची कृपा आहे. आमचंही परमभाग्य आहे. आदरणीय आवाजाचे जादूगार हरिभक्तपरायण पुरुषोत्तम दादा यांच्यामुळे तुमच्या सर्वांचं आणि विशेषतः सिद्धेश्वराचं दर्शन मला झालं. अभंगातलं पहिलं चरण सुटलं असं मी म्हणणार नाही, कारण की 1-2 आपले मुद्दे बाकी आहेत. पदार्थाभाविनी तुर्यगा या अवस्था आपल्या सांगायच्या राहिलेल्या आहेत, पण ते आपण राहू देऊ. बघूयात. मिले जिंदगी तो रहे जिंदगी तो मिलेगे दुबारा, आहे की नाही. पुढा कधीतरी बघूयात. वेळ संपलेला आहे, संपून गेलेला आहे. 11:15 म्हटलं होतं मी, 1-5 मिनिटं शिल्लक झाले आहेत. त्याच्यामुळे सर्वांची क्षमा मागतो. आपण उपवास करताय, देवाची आराधना करताय, तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात. म्हणून एक प्रार्थना आज या सिद्धेश्वराच्या दरबारात करा. नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा. हे सिद्धेश्वरा, आमचा हा सप्ताह अखंड असा चालावा, आमच्या येणाऱ्या पिढीने सुद्धा असा हा सप्ताह चालवत राहावा, ही तुझ्या चरणारविंदी प्रार्थना करतो. आणि या कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जी